इकडं कपडे टाकलेत सुकायला, सुकायचं काय नाव घेत नाही. 2 दिवसापासून असेच कपडे पडून येत माझे. काय माहिती आता कधी सुकून, पाऊस तर चालू आहे. सुकत तर नाही आहेत. इकडं पण ढीग लागलाय कपड्यांचा, इकडं असं टाकावं लागतं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आणि आज ना एवढा पाऊस पडतो ना, म्हणजे तसं तर 4-5 दिवस झालं कंटिन्यू पाऊसच आहे. पहिलं येत नव्हतं म्हणून आपण रडायचं की पाऊस येत नाही, पाऊस येत नाही. आता एवढा चालू झालं की कपडे पण सुकणार, थोडे पण सुकत नाहीत. जसे टाकले तसे फक्त पाणी गळतं आणि बाकीचं आहे तसंच ओलं ओलं. आणि सगळ्या घराने पावसाळा आला की पहिला प्रश्न पडतो ते कपडे कसे सुकवायचे आणि कुठे टाकायचे. मग घरात इकडं तिकडं दोऱ्या बांधावं लागतात. तर माझे तर इकडं बघू शकता एवढे कपडे आहेत आणि बाहेर पण दोरीवर आहेत, सुकतच नाही आहेत. सो आणि लाईटीचा एक प्रॉब्लेम आहे पावसाळ्यात. आणि सकाळी लाईट गेलेली आहे 5-5:30ला काहीतरी गेलेली, अजून आलेली नाही आहे. माझ्या फोनमध्ये पण चार्ज कमी आहे आणि पाऊस कंटिन्यू पडतो आणि कपडे पण सुकत नाही आहेत. काय करायचं? पाऊस तर बघता ना एवढं पडतो आहे कंटिन्यू, थोडा पण उघड नाही आहे. आणि कपडे तर त्याचं नावच नाही आहे, सुकतच नाही आहे. वैताग आला आता. अजून 2-3 महिने कसे जाते यार. तर जाऊ दे, मी आपला चहा पिऊन घेते. चहा बनवला, इकडं थंड व्हायला ठेवला होता. चहा पिते मी. तुमच्याकडे पाऊस आहे का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. आमच्याकडे तर भरपूर पाऊस चालू आहे. आता एवढा चहा पिते आणि इथले का सगळे कपडे घडी करून ठेवते. ते सुकलेत थोडेफार, म्हणजे दोरवरते ते इकडं आणून ठेवते, म्हणजे फॅनला थोडेफार सुकतील. मग बघू आता स्वयंपाक काय करायचा. लाईट नाही आहे त्यामुळं स्वयंपाक तर काय करायचं सुचत नाही. आणि मला तर टिकली लावायला पण दिसत नव्हती. मोबाईलचा टॉर्च लावून टिकली लावलेली. चला भेटते, तुम्हाला दाखवते स्वयंपाक कधी करायचा काय नाही. लाईट तर सध्या आता तर नाही आहे, बघते अजून थोडा वेळ. हां, अजून मला दळण पण आणायचं आहे. काल ठेवले पण आता लाईटच नाही आहे. सो काय माहिती दळलं का नाही त्या बाबांनी. तरी पण मी 10 वाजता या लावले. बघू आता थोड्या वेळाने जाऊन येते. पाऊस तर थांबायचं काही नाव घेत नाही आहे. माझं एवढं डोकं दुखत होतं, सो मी झोपून गेलेले. डोकं दुखत होतं आणि लाईट ना आत्ताशी आलेली आहे. तर मी झोपलो, तेवढं डोकं दुखत होतं ना भयंकर. काय माहिती का दुखत होतं, पण खूप डेंजर डोकं दुखत होतं माझं. सो मी झोपले होते आणि लाईट गेली होती. काय स्वयंपाक तर करायचा नाही. तर म्हटलं आता स्वयंपाक तर आहे, सकाळची भेंडीची भाजी आणि चपाती. तर आता आहे ना साबुदाणा भिजायला घातला होता. म्हणलं त्याचं साबुदाणा वडे बनव, कारण खिचडी खाल्लं ना. हां ते पण आहे यार, डोकं परत दुखन. मी तेलकट खाल्लं तर परत. पण जाऊ दे आता, मूड झालं तर खाईन. पाऊस तर एवढा भारी पडतो, थांबायचं नावच नाही घेते. तर मी इकडं बनवते. तिकडे शेंगदाणे भाजायला ठेवले. शेंगदाणे भाजतात. जरा बटाटे उकडायला ठेवले, जरा नाही जास्तच, कारण मला बटाटे खिचडीत आणि साबुदाणा वड्यामध्ये खूप आवडतात. आता बरं आहे डोकं थोडं. इकडे एवढा साबुदाणा आहे. सो मी आता हे करणार आहे. तर त्याआधी आहे ना पहिलं तर आहे ना पाणी आले. सो मी पाणी चालू करून येते. चला पाणी चालू करून वाटतं. काहीतरी काम चालू सारखं ठोकत दळण पण आणायचं होतं मला. थोड्या वेळाने आणते.
इकडं पाणी चालू केलं होतं. मी तर एवढी झोपली ना, पाऊस एक पडतो आणि डोक्यात खूप दुखत होतं. म्हणलं लाईट पण नव्हती, झोपून घेतली. पाणी भरून घेते पटापटा, वाटलं इकडं तिकडं पडल्यात. चला पाणी भरून परत भेटते. मस्त इकडं आपले साबुदाणा वडे बनून तयार आहे. या मंडळी खायला आता तर मी मस्त खाणार आहे. म्हणजे माझं चालू असतानाच खायचं चाललं होतं थोडं. आणि जी स्वयंपाक केलं होतं त्यावर एवढा राडा होता. त्यानंतर मी मस्त किचन साफ केलं, भांडी धुतली, किचन साफ केलं. मस्त वाटतं किचन साफ झालं ना की मस्त वाटतं. सो त्यामुळे मी पहिलं पटापटा धुवून घेतलं. किचन धुतलं की मस्त वाटतं.